चेन्नईला तुम्ही. तर आता मी आलो चेन्नईला, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर जस्ट पोहोचलो आहे. आता मी फ्रेश वगैरे होतो, मस्त आंघोळ वगैरे करतो आणि मग आपण काम आहे ज्या कामासाठी आलो ते काम करणार आहे. मग संध्याकाळी बघू कुठे जाता येतं का. तर काय प्लॅन आहे अजून काही माहीत नाही. तर भूक लागली, नाश्ता करून जाऊ. आता एक आमचा माझ्या कंपनीतला पर्सन येतो, तो मला पिक करेल. मग आम्ही सोबत जाणार आहे ज्या कामासाठी मी आलो तिकडे. आणि मग मला रूम दाखवू का? एक मिनिट. इथून आलं ना इकडे टॉयलेट वगैरे मग डायरेक्ट रूम. तर गाईज आपली आंघोळ वगैरे झाली. आता आंघोळ करून मस्त फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश. आता भूक तर अशी लागली ना, ॲसिडिटी पण झाली. रात्री व्हेज बिर्याणी मागवलेली. साला बिर्याणी कमी आणि मसाला राईस जास्त वाटत. म्हणजे तो मसाला राईसच होता, त्यांनी बिर्याणी म्हणून मसाला राईस विकला, किंवा इकडं मसाला राईसला बिर्याणी म्हणत असते, असं काहीतरी असेल. तर काही उठल्यानंतर एवढं ॲसिडिटी झाली ना, म्हणजे मूडच नव्हता. की लांब आल्यानंतर ना असं आजारी पडलं ना, घरचले आठवण येते. पण ठीक आहे, आपलं काम आहे, एवढं काही नाही प्रॉब्लेम. आपण रेडी झालो आहे मस्त पाहिजे इन बिन करून. आणि आता जाऊ आपण. आता कसं वाटतं? एकदम मस्त वाटतं का नाही? भारी भारी वाटतं का नाही? सांगा ना लवकर. भारी ना? मस्त फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली, गरम पाणी होतं. ते ना तब्येत जरा मला असं डल वाटतंय, असं कंटाळा आल्यासारखं. 8:30ला जायचं, 8:30 वाजता जायचं आहे. जरा 10 मिनटं थोडंसं फ्रेश करतो, म्हणजे पडतो फक्त. मी काहीच आणखी एक बोलायचं होतं. माझा हा फोन आहे ना, व्हॉईस तुम्हाला प्रॉपर येत असं नाही येत माहीत नाही. म्हणजे मी चेक केलं तर एवढा काय प्रॉपर येत नाही, म्हणजे बॅकग्राऊंडचा आवाज वगैरे जास्त येतो. तर बघू लवकरच आपण चांगला फोन घेऊ. हा पण आत्ताच घेतला आहे, 1.5 महिना पण नाही झाला. कारण की आधीचा माझा फोन जो होता तो चोरीला गेला होता, त्याच्यामुळे चांगलाच घ्यायला हवा होता. पण जाऊ द्या, आता जे आहे ते आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असते ना, आपण घेऊ एक चांगला फोन, आहे का नाही? किंवा मग एक्सटर्नल माईक यूज करू चांगल्या व्हॉईससाठी. काय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तसं आपण घेऊ, आहे का? आता सगळं काम वगैरे झालं आणि आता आम्ही परत चाललोय घरी. ही जी समोर दिसत आहे ती आहे इंडियन ऑइलची कंपनी. इथे सगळं पेट्रोल वगैरे स्टोरेजसाठी वगैरे यूज करतात आणि त्याच्यावर काही प्रोसेस असेल ना ती पण इथेच होते. फायनली गाईज रूमवर आलो आहे
खूप कंटाळा आलाय, खूप म्हणजे खूप जास्त. एवढा कंटाळा आला ना, डोकं पण दुखायला लागले. तुम्हाला एक सगळ्यात भारी गोष्ट सांगू का काय? तुम्ही म्हणताना हा माणूस म्हणजे तुम्ही असं माणूसच बघितला नसेल. आता मी हा ब्लॉग बनवतोय, पण माझं अजून यूट्यूब चॅनल नाही. जेव्हा मी शूट करतो तेव्हा तुम्हाला भरोसा नाही ना, मला दाखव किती. वेट अँड वॉच. आज तारीख किती आहे? 19. बा सगळंच बघू नका. हे बघा, आत्ताशी मी हे चॅनल बनवलंय, आजच बनवलंय. आताशी पहिला व्हिडिओ अपलोड झालाय. आधीच मी तुम्हाला व्हिडिओ शूट करतो. म्हणजे हे पाहिजे आपल्याकडे. त्याला काय म्हणू शकतो आपण? हे ना असे शब्द आठवत नाही त्याला. काय कोणता आजार आहे काय माहिती मला. जज्बा पाहिजे. मराठीत काय म्हणतात तरी? कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी जास्त टेन्शन नाही घेत. कमेंटमध्ये सांगायला तुम्ही आहेत ना, लोडच नाही घ्यायचा. आता हा ब्लॉग मी वगैरे केला आहे. आणि खरं सांगू, आपल्याला काय बाबा थंबनेल वगैरे येत नाही आहे. तर गाईज, हा ब्लॉग इथेच आपण संपवू. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.